नमस्कार, खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत। दोन खाकी अधिकाऱ्यांच्या वर्दीत खानापूरच्या जंगलाची होते लूट। ब्लॉक काँग्रेसचा आरोप। शिरोलीतील झाडे तोड प्रकरणाचा निकष लावा, पत्रकार परिषदेत काँग्रेसची मागणी। खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यात बेकायदेशीरित्या जंगलतोडचे प्रमाण वाढले आहे। सर्वसामान्याने एखाद्या झाडाची कत्तल केली तर त्याच्यावर बेकायदेशीर म्हणून कारवाईचा बडगा उभारला जातो, मात्र एखाद्या खाकी वर्दीतील सरकारी अधिकाऱ्याने बेकायदेशीरित्या झाडाची तोड करणे, जंगल सरहद्दीचा बांधही उपटून टाकणे असे प्रकार घडूनही वन खात्याने याकडे दुर्लक्षित का केले असा प्रश्न काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे। दोन खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांच्या संगनमतात जंगल पाड होण्याची वेळ आल्याचा आरोप खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी एका पत्रकार परिषदेद्वारे केला। या पत्रकार परिषदेत खानापूर तालुका ब्लॉक ग्रामीण अध्यक्ष ईश्वर गाडी, खानापूर तालुका अर्बन अध्यक्ष महंतेश राऊत, खानापूर तालुका केपीसीसीचे सदस्य महादेव कोळी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश जाधव यांनी आपली मनोगते मांडली। यावेळी बोलताना ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर गाडी म्हणाले, शिरोली येथे 97 सर्वे नंबर आहे आणि ते 10 एकर शेती आहे। तर त्या शेतीमध्ये उघड मात्याने सगळी जंगलतोड चालू आहे, रस्ता करणे, हे करणे सगळं चालू आहे। आणि त्याच्या पाठीमागे एक अधिकारी आहे, सरकारी अधिकारी, आणि ते कुणाच्या दबावाखाली चाललं ह्याच्याबद्दल आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत आणि याची सखोल चौकशी करा म्हणून आम्ही वनमंत्री आमचे ईश्वर खंडे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत। तर मला सांगा की ह्याचा बोलवता धनी कोण आहे, ह्या जमिनी पाठीमागे कोण मालक आहे? बघितलं तर ती महिला दिसते। आणि काँग्रेसचा ज्या वेळेला दबाव आला त्यावेळेला त्यांनी FIR केलं। जर एखादा गुन्हा घडला तर त्यांनी तात्काळ नोंद करतात बाकीच्या इतर विषयाबद्दल, पण इथे 10 एकरमध्ये उघड मात्याने जवळजवळ 11 जाती जमातीची झाडं तोडून त्याने उचलून न्यायलेत। बरं, ते मुळासकट त्यांनी उचलून नेण्यापर्यंत त्यांनी गप राहणार काय? तो आम्ही ज्या वेळेला प्रेशर केलं काँग्रेस कमिटीने त्यावेळेला त्यांनी उशिरा हे केलं। इतका का उशीर हा यक्ष प्रश्न आहे। सामाजिक न्याय हा सर्वांनाच मिळाला पाहिजे आणि म्हणून एखाद्या शेतकऱ्याने जर एखादा नांगराचं दिंड असलं किंवा हेंडोऱ्याचं जरी फळं जरी आणलं तरी बेदम त्याला मारहाण केली जाते। सुद्धा काही दगडं काढलेत, दगडं काढताना सुद्धा त्यांनी उघड्या मात्याने त्यांनी बघित राहिलेत आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला इतकी का मर्जी त्या अधिकाऱ्यावरती, आता अधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडून त्यांनी इतकं का त्याला अभय द्यालेत? सगळं सूर्यप्रकाश आहे त्या सत्य घडत असते डोळ्यात देखत आणि असे होता कामा नये। तेव्हा एखादा साधा एका शेतकऱ्याने जर रस्ता काढला तर त्याला बंद पडवला जातोय, परंतु ह्यांनी उघड माताने बेकायदेशीरित्या जंगलतोड करून त्या माणसाचे आपले काळेबोरे त्यांनी आपले साधून घेण्याचा उद्देश स्पष्ट दिसतोय। त्यामुळे ह्याच्यावरती आम्ही उग्र आंदोलन करणार आणि जेणेकरून ती जंगलतोड किंवा तिथला जो पुरावा आहे तो नष्ट करण्याच्या अगोदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, DFOनी, कन्झर्वेटरनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे। जो आता शिरोलीचा विषय सांगितलेला आहे त्यामध्ये 2 सरकारी विभागाच्या खाकी ड्रेसवाल्यांची भ्रष्ट युती आहे। ॲक्च्युली ह्या सरकारी अधिकाऱ्यांनी सर्व डिपार्टमेंटनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी युती करायला पाहिजे, परंतु या शिरोली प्रकरणामध्ये वन खातं आणि पोलीस डिपार्टमेंट यांची युती झालेली दिसते, जे चुकीचं आहे। खानापूर तालुक्यातील जनतेला वन खात्याचा किती त्रास होतो हे काय पत्रकारांना किंवा इतर कुणाला सांगायची आवश्यकता नाही आहे। किती रस्ते अडवले, काय काय केलं सगळ्यांनी आता सांगितलेले। सोफा सेट पण घरातून कुठे गेले देश आहे ते राऊत हां हे बघा इथे एक शिरोलीचे गृहस्थ आलेले आहेत राऊत म्हणून, यांच्या घरातून सोफा सेट RF लोंढा यांनी जप्त करून नेला। 91 सर्वे नंबरमध्ये जो काय प्रकार चालला आहे, 10 एकर जागा आहे, काँग्रेसच्या दबावामुळे FIR झालेला आहे। 6 महिन्यापूर्वीच वन खात्याचं जे स्टोन असतोय, RF स्टोन म्हणतो आपण, हद्द दाखवली जाते, तो उभा सिमेंटचा मोठा दगड असतो बाउंड्री लाईन, तो 6 महिन्यापूर्वीसुद्धा तिथून उकरून टाकण्यात आला होता। त्या संदर्भामध्ये कोणीतरी सरकारी अधिकाऱ्यांनी RFO लोंढा यांना अट्रॅसिटी करतो म्हणून धमकी दिली होती।
आम्हाला ACF खानापूर आणि खानापूरच्या सगळ्या वन अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला अट्रॅसिटी करतो म्हणून कुणी सांगितलं म्हणून तुम्ही जंगल तोडून देणार आहे का? 6 महिन्यापूर्वीचं हे प्रकरण आहे, त्यावेळेला वन अधिकारी गप्प का बसले? या मॅटरमध्ये काय साटालोटं झालं का म्हणून तुम्ही ACF खानापूर आणि आरेपो लोंढा गप्प बसलेत का, असा आमचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, परत आत्ता तेच प्रकरण 6 महिन्यापूर्वी झाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तिथं लक्ष ठेवायला पाहिजे. तिथं दुर्लक्ष जाणून बुजून झालं आहे असा आमचा आरोप आहे वन खात्यावर. त्या संदर्भामध्ये पोलीस अधिकारी आरेफो एक खानापूर तालुक्यात पाठीमागं होऊन गेलेला आरेफो ज्याची बदली झालेली आहे, त्यांनी कॉन्फरन्स कॉलवर हे प्रकरण मिटवलेलं आहे असा आमचा आरोप आहे. तो आरेफो कोण? जो खानापुरातून बदली होऊन गेलेला आरोप आहे, त्यानं पोलीस अधिकाऱ्यांनी आणि आरेफो लोंढा यांनी कॉन्फरन्स कॉल केला का याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या संदर्भात आम्ही उच्च अधिकारी नेमून सरकारकडे मागणी करणार आहे. खानापूर काँग्रेस या संदर्भात उच्च अधिकाऱ्यांना नेमून त्याची चौकशी करावी. दुसरी गोष्ट, या संदर्भात काही पत्रकार आम्ही सुद्धा सगळे ACF खानापूर यांच्याशी बोललो. बरेच आमचे लोक ACF खानापूर यांच्याशी बोलत आहेत. सायमल्टेनियसली ते आरेफो लोंढा यांच्यासोबत सुद्धा बोलत आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांची या संदर्भामध्ये वेगवेगळी स्टेटमेंट आहेत. अशी वेगवेगळी स्टेटमेंट कशी येऊ शकतात एकाच मॅटरमध्ये? तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, याची पण चौकशी झाली पाहिजे. जो रस्ता केला गेलेला आहे तो काय माणसांनी हाताने केलेला नाही, तिथं JCB वापरलेलं आहे का? ते JCB वाहन कुठं आहे? ACF खानापूरनी सांगितलं होतं की ते JCB वाहन आरेफोकडे जमा केलेलं आहे. आरेफो यांचं उत्तर येतं की असं कुठलंही वाहन जमा करण्यात आलेलं नाही. मग ज्या वाहनांनी ज्या यंत्रांनी ते रोड केला ती वाहनं कुठे आहेत? ती वाहनं त्यांचे मालक चालक त्यांना आतमध्ये का नाही टाकलं गेलं? त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल झाला? आता जो सर्व पत्रकारांना जो FIR दिलेला आहे त्याच्यामध्ये JCBचा उल्लेख आहे का नाही तो एकदा सगळ्या पत्रकारांनी चेक करा. तो JCB कुठे आहे? ती जी झाडं तोडण्यात आली, काही पत्रकार तर ACF खानापूर यांना भेटले होते. बरेच TV9 वगैरे बरेच जण भेटलेले आहेत या संदर्भात. त्यावेळेला त्यांनी शंका बोलून दाखवलेली आहे कुणी ACF खानापूर यांनी. शिसम सागवानची झाडं आहेत, मग ती झाडं कुठं आहेत? तोडलेली झाडं गेली कुठं? तुम्ही त्या व्यक्तीला वेळ का दिला की तिथून तो सगळा एव्हिडन्स हटवण्यासाठी? तो वेळ का दिला गेला? मग आता ती शिसम वगैरेची झाडाचा जो संशय होता ACFना खानापूर, मग ते FIR मध्ये तसं काय दिसत नाही आहे. मग त्याची चौकशी कुठपर्यंत आलेली आहे? असं सगळं ह्या प्रकारामध्ये 2 खाकी ड्रेस घातलेल्या सरकारच्याच अधिकाऱ्यांनी साटलोटं काहीतरी केलेलं आहे. ह्यांचं साटलोटं आमचं एवढंच म्हणणं आहे, हे साटलोटं खानापूर तालुक्यातील जंगल भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी व्हायला पाहिजे. परंतु तसं न करता या लोकांनी हे साटलोटं चुकीची कामं, जंगलतोड, रोड करण्यासाठी हे सगळं साटलोटं केलेलं आहे. आम्ही या संदर्भात सगळं खानापूरचं शिष्टमंडळ वनमंत्र्यांना भेटणार आहे. ऑलरेडी आम्ही वनमंत्र्यांच्या ऑफिसला फोनवर माहिती दिलेली आहे. वनमंत्र्यांना भेटून ACF खानापूर आणि आरेफो लोंढा सखोल चौकशी होईपर्यंत यांना निलंबित करण्यात यावं. हे ड्युटीवर असतील तर या प्रकरणाचा तपास होऊ शकत नाही अशी आमची ब्लॉक काँग्रेसची मागणी आहे सरकारकडं. काय आता प्रश्न असतील तर विचारा. शिरोली भाग हा इकोसिस्टम झोन मध्ये येतोय आणि असा असताना त्या ठिकाणी जंगल तोड एकीकडे मर्यादा राखून त्या ठिकाणी कामं करण्यात यावी असा इकोसिस्टम झोनचा एक कयास आहे. असा असताना अशा ठिकाणी बेकायदेशीर जंगल तोडत असताना आरेफो किंवा ACF यांची भूमिका अशी नरवा कुंजरवा असं किराणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे सर्व चुकीचं आहे. आम्ही तेच म्हणतोय, नरवा कुंजवा नाही, यांनी सर्व अधिकारी
पोलीस असतील किंवा हे वन खात्याचे अधिकारी, या प्रकरणापुरतं बोलायचं झालं तर सगळे मिळलेले आहेत. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. काँग्रेसच्या दबावामुळं कमीत कमी FIR तरी दाखल झालेला आहे. पुढं काय, पुढची कारवाई काय, या संदर्भात 6 महिन्यापूर्वीचं हे प्रकरण ॲक्च्युली, अशी आमची माहिती आहे. ह्याची सत्यता तपासायला पाहिजे. हे 6 महिन्यापूर्वी कुठल्या अधिकाऱ्याने अट्रॅसिटी करतो म्हणून सांगितलं आरेफ लोंढा यांना? कशासाठी हे प्रकरण झालं? हे 97च्याच प्रकरणातलं हे सगळं प्रकरण आहे. नंतर हे आरेफोनी त्यांनी ते सगळं मिटवलं, परत ते आता उद्भवलं. FIR 4-5 दिवस FIR करण्यासाठी का लागले? 2 खाकी अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा कारभार असेल तर एका बाजूला वन खाते आहे तर दुसऱ्या बाजूला दुसरी खाकी कोण आहे? असं पोलीस खातं आहे. त्या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्याचं नाव आपल्या समोर येईल का? ते आरेफ लोंढा आणि ACF खानापूर यांनी सांगावं. आरेफो तेज म्हणून आहे, त्यांच्या वडिलांचं म्हणजे संपूर्ण नाव मला माहीत नाही. लोंढा आरेफो तेज आहेत आणि निंबर्गी मॅडम ACF खानापूर आहेत. त्यांनी हे नाव सांगायचं आहे, जनतेसमोर उभं करायचं आहे. कोण अधिकारी आहे अट्रॅसिटी करतो म्हणलेलं, कोण अधिकारी आहे? त्या संदर्भात निंबर्गी मॅडमला फोन आला आणि ते त्यावेळेला त्या प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला. आता त्या ठिकाणी जर का आहेत का लोकप्रतिनिधींना हा विषयच माहीत नाहीये का? लोकप्रतिनिधी याविषयी गप्प का आहेत? लोकप्रतिनिधी या विषयासंदर्भात मंत्री महोदयांना लेटर वगैरे काय देणार आहेत का गप्प बसणार आहेत? असा आमचा लोकप्रतिनिधींना पण काँग्रेसतर्फे प्रश्न आहे. अनेक तालुक्यातल्या अनेक सरकारी ऑफिसमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. त्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधींनी काँग्रेसचं सरकार आहे म्हणून हात झटकू नयेत. लोकप्रतिनिधींनी कुठल्या ऑफिसमध्ये भ्रष्टाचार चालतोय त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कन्सर्न मंत्र्यांना लेखी तक्रार दिली आहे का? आम्ही आता ताईंनी विभागाचे जे अधिकारी आहेत आणि त्यांच्या डिपार्टमेंट संदर्भात मंत्री महोदयांकडे लेखी तक्रार केलेली आहे. अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी कुठल्याही अधिकाऱ्यांसंदर्भात लेखी तक्रार त्या विभागाच्या मंत्र्यांकडे केली आहे का? शिरोली मॅटरमध्ये लोकप्रतिनिधींनी सुद्धा तेवढीच जबाबदारीची भूमिका निभावून शेवटपर्यंत तपास करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात आमदार म्हणून त्यांनी कराव्यात.